तर मित्रांनो, यावर आम्ही भरपूर खर्च केला, पण काही उपयोग झाला नाही. PPR मध्ये चालला गेला होता तो. जगण्याची आशा सोडून दिली होती त्याने. हे बघा, पूर्णपणे वाताडा झालेला आहे. तर आज त्याची डेट झाली मित्रांनो. तर त्याला खड्डा करून बुजणार होतो आम्ही. खूप अवघड असतं मित्रांनो, एवढी मेहनत करून, एवढा जीव लावून आणि शेवटी त्याला आपल्याच हाताने बुजणे प्रमाणाच्या बाहेर अवघड असतं. बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती जेव्हा हा रिकवर होत होता ना मित्रांनो, तेव्हा दिला मित्रांनो त्याने 2 दिवस आपल्याला रिस्पॉन्स दिला आणि असं नाही. पण बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती खाली की बरा झाला म्हणजे त्याला पुढे वागवा, खाटकाला विकू नका, असे बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती. तर मित्रांनो, खाटकाला विकायचा राहिला असता तर आपण आजारी पडला त्याच दिवशी विकून टाकला असता. पण आपण त्याला पूर्णपणे रिकवर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपलं नशीब बोकड रिकवर नाही झाला मित्रांनो. एक 7-8 दिवस जगला आणि त्यानंतर त्याची डेथ झाली. जर आपण त्याला खाऊ वगैरे घातलं नसतं तो 7 दिवस पण जगला नसता. पण काय करणार आहे, शेवटी आपलं नशीब. बऱ्याच वेळेला आजारी बोकड येऊन जातात मित्रांनो, कारण की बुकिंग राहते, तिकडं पावसाळा राहतो. PPR होता त्याला, 100-110% PPR होता. आणि PPRची लस दिल्यानंतर सुद्धा काही फायदा झाला नव्हता मित्रांनो. बघा, अशा पद्धतीचा सुद्धा माल येतो. व्यवसायात चढ उतार राहत असतो मित्रांनो. काय करणार आता, शेवटी सर्व देवाच्या हातात आहे.